आम्ही आलो अनाथ आश्रम मध्ये नंबर 186. तर गाईज फायनली आम्ही पोहोचलोय, ते पण अनाथ आश्रम मध्ये. तुम्ही सेकंड पार्ट किंवा पहिला पार्ट तर बघितला, सेकंड पार्ट तुम्हाला कळणार आहे. आणि पूर्ण आमची GSPM चे कॉलेजचे बघू शकता किती पुरी आले, ते पण खास वाटप करायला. आश्रम मध्ये आलो तर असं होणार नाही, फिरणार नाही आम्ही. मग इथं आलतो आम्ही, एकदम मला लहानपणीची अंगणवाडीची आठवण आली गाईज. अंगणवाडीमध्ये सेम असंच असायचं, पण गावाच्या साईडला बेंच नव्हते, म्हणजे खाली बसत होतो आम्ही. असं विषय ट्रीटमेंट चालू होती सेम, म्हणजे बारकी लेकरांना कसं बसतात जसं आम्हाला एका लाईन मध्ये बसवलं. आमचे मॅम वगैरे सगळे तिथंच होते, बघू शकता गाईज. एकदम सेम जसे त्यांना बसवलं सेम आम्हाला सेम बसवलं. असं वाटत होतं प्रार्थना वगैरे चालू असते ना गावाकडली शाळेत, अंगणवाडी म्हणजे गावाकडे शाळा तुम्हाला माहीत असतील तर नक्की कळत असेल कसे बसवतात काय करतात. आम्हाला एकदम फिलिंग ते हवीत होतं आम्ही पूर्ण. म्हणजे वाटप वगैरे केलं, बिस्किट पुडे वगैरे काय गोष्टी आणलेल्या वाटप सगळ्या केल्यात. बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते लंडन डेअरी एक ते वाजता एक लंडन डेअरी वाटप वगैरे केलंय. आता म्हणलं इथून ह्यांचं होतं एंड, आणि शेवटला काय काय पोरं भेटले त्यांना व्हिडिओमध्ये यायचे होते, ते व्हिडिओमध्ये आले. आणि ते एकदम भारी वाटलं एकदम. त्यांना जेवणाची सोय पण केलेली, त्यांना जेवण वगैरे वाढत होते आमच्या GSPM कॉलेजचे BCA MCA सगळे डिपार्टमेंट. मग काय मी घरी आलो, जिम वगैरे केली रात्री. मग आपला चालू आहे ब्लॉग आणि गेमिंग चॅनल, तुम्हाला माहिती रात्री करतोय स्ट्रीम. JV9 इज लाईव्ह. आपलं चॅनल सबस्क्राईब करा.